स्टुडंट्स, आपण मागच्या लेक्चरमध्ये हा एडिटिंग नावाचा ग्रुप बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण ॲटोसम, फिल, क्लिअर किंवा सॉर्ट अँड फिल्टर आणि इकडनं फाइंड अँड सिलेक्ट हे सगळे ऑप्शन्स बघितलेले आहेत. आज आपल्याला काय करायचं आहे, इन्सर्ट नावाची जी टॅब आहे त्याच्यामधून हा टेबल नावाचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये हा टेबल नावाचा ऑप्शन बघायचा आहे. त्यासाठी मी काय केलेलं आहे, एक टेबल घेतलेला आहे, रॉ डेटा घेतलेला आहे आणि तो जो रॉ डेटा आहे मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करते, त्याच्यामुळं तुम्हाला ते प्रॅक्टिस करायला सोपं जाणार आहे. ठीक आहे. हा रॉ डेटा आहे ज्याच्यामध्ये मी डेट घेतलेला आहे, मंथ, प्रोडक्ट, कॅटेगरी, सेल्स पर्सन, क्वांटिटी, रेट. ठीक आहे. आणि हे टोटल जे आहे ते आपल्याला काढायचे, पण अगोदर आपण ह्याला टेबलमध्ये कन्वर्ट करूया. आता टेबलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात, सेल सिलेक्ट करा, त्या टेबलचा डेटा सिलेक्ट करा, इन्सर्टमध्ये जावा आणि इथं टेबलवर क्लिक करा, किंवा तुम्ही शॉर्टकट की Ctrl+T पण काय करू शकता, प्रेस करू शकता, त्याच्यामुळं काय होणार आहे, तुमचा टेबल क्रिएट होणार आहे. आता जेव्हा हे विचारते तुम्हाला क्रिएट टेबल आणि वापस हे विचारते माय टेबल हॅज हेडर, इथं टिक राहू द्या, ओके बटनावर क्लिक केलं. इथं तुम्हाला काय होणार आहे, ह्याच्यामध्ये एक टेबल टूल आलेली आहे, म्हणजेच हा टेबल जो आहे तो आपला तयार झालेला आहे. इथं बँडेड रो कॉलम त्याप्रमाणे आलेले आहेत, डिझायनिंग करून दिलेली आहे त्यांनी आपल्याला, आणि ही डिझाईनची टॅब दिली. जर आपल्याला अजून फॉर्मॅटिंग करायचं असेल तर आपण काय करू शकतो, ह्याचा वापर करू शकतो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये बघा, आता तुम्हाला इकडच्या साईडला ह्याच्यामध्ये टेबलची डिझाईन टॅब आलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, ह्याच्यामध्ये डिझायनिंग चेंज करू शकता, टेबल स्टाईल चेंज करू शकता, किंवा जर समजा तुम्हाला हेडर रोचे जे आहे ॲक्टिवेट नको असेल तर तुम्ही हेडर रोचा अनटिक काढू शकता. फर्स्ट कॉलम तुम्हाला हायलाईट करून पाहिजे असेल, फर्स्ट कॉलम हायलाईट होतोय. अजून तुम्हाला टेबलच्या स्टाईल्स बदलायच्या असतील, तुम्ही इकडनं काय करू शकता, टेबलच्या स्टाईल्स इकडनं बदलू शकता. किंवा जर समजा तुम्हाला टोटल रो घ्यायचे, ह्याच्यामध्ये खाली एखादी टोटलची रो घ्यायची असेल, टोटल रो सिलेक्ट करा, खालच्या साईडला हे टोटल नावाची रो इथे येणार आहे, आणि सोबत इथं एक फिल्टरचा पण ऑप्शन आलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आता इथं जे मंथ आहे त्याच्यामध्ये तुम्ही ॲव्हरेज, मिनिमम, मॅक्झिमम हे जे फंक्शन्स, बेसिक फंक्शन्स आलेले आहेत. समजा तुम्हाला टोटल क्वांटिटी काढायची तर तुम्ही इथं काय करू शकता, इथं काउंट किती आहे किंवा ॲव्हरेज किती आहे, सम किती आहे, हे सगळं ऑप्शन काढू शकता. समजा मला टोटल क्वांटिटी काढायची, मी सम फंक्शन घेणार, इथं 97 क्वांटिटी आहेत. रेटचे टोटल तुम्हाला सगळे रेट्सची टोटल काढायची असेल किंवा ॲव्हरेज तुम्हाला रेट काढायचे असतील, तुम्ही ॲव्हरेजवर क्लिक करा, तर प्रत्येक जे वस्तू आहेत त्या वस्तूंचा ॲव्हरेज रेट एवढा आलेला आहे, त्या ह्याच्याप्रमाणे तुम्हाला काय केलं जातं, ह्याच्यामध्ये काढून दिलं जातं. सेम तुम्हाला इथं टोटल रो आलेली आहे. आपण आता क्वांटिटी आणि रेटला ह्याच्यामध्ये जर गुणाकार केला, जर समजा मी इक्वल टू घेतलं, ह्या क्वांटिटीवर क्लिक केलं तर ते काय करतं बघा, मला सेल रेंज न दाखवता क्वांटिटी नावाचा कॉलम दाखवतं आहे. मी इंटू केलं आणि इकडं मी रेट घेतलं तर इथं मला क्वांटिटी इंटू रेट दाखवते, आणि मी जर एंटर बटन दाबलं तर मला ड्रॅग पण करायची गरज नाही, आपोआप मला सगळे जे नंबर्स आहेत ते नंबर्स ह्याच्यामध्ये आलेले जाणार आहेत, दाखवले. आता इथं बघा टोटल दाखवते, हे काउंट फंक्शन ह्याच्यामध्ये यूज झालेलं आहे. समजा मला सम फंक्शन यूज करायचं, मी सम फंक्शनवर क्लिक करणार, ह्या ट्रायंगलवर क्लिक करून समवर क्लिक करा. इथं टोटल तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रत्येक जे वस्तू आहेत त्यांची टोटल किती आहे ते आलेली दाखवली जाणार आहे. तशाच प्रकारे आपल्या जर समजा ह्या टेबलला काय करायचं, नाव द्यायचं आहे. आता इथं टेबल 2 म्हणून दाखवत आहे, मला काय करायचं, ह्या टेबलला नाव दुसरं बदलायचं आहे. माझ्या ह्याच्यामध्ये मला सेल्स रिपोर्ट असं नाव टाकायचं, तर मी काय करू शकते, इथं सेल्स टाका. फक्त इथं लक्षात घ्या, इथं तुम्हाला अंडरस्कोर टाकावं लागेल, आणि ह्याच्यामध्ये मी इथं टाईप केलं रिपोर्ट. तर त्याप्रमाणे त्या टेबलला काय झालेलं आहे, इथं त्या टेबलचं नाव आलेलं आहे सेल्स रिपोर्ट. ठीक आहे. आता समजा मी काय केलं, दुसऱ्या सेलवर इकडं क्लिक केलं आणि मला जायचं आहे त्या टेबलवर सिलेक्शनला, माऊसचा वापर न करता. तर मी काय करणार, इकडनं नेम बॉक्समध्ये आपण नेमचा ॲड्रेस दाखवतो आपल्याला सेल्सचा, इथं तुम्ही सेल्स रिपोर्ट इकडनं सिलेक्ट करा, आपोआप तुमचं सिलेक्शन काय होणार आहे, त्या टेबलला आलेलं दाखवलं जाणार आहे. ठीक आहे. तशाच प्रकारे समजा तुम्हाला ह्याच्यामध्ये आता समजा एवढं तुम्हाला काही खास वाटत नाही आहे ह्याच्यामध्ये टेबलमध्ये, आणि तुम्हाला वापस ह्याचं कन्व्हर्जन काय आहे, साध्या टेबलमध्ये करायचं किंवा साध्या डेटामध्ये करायचं असेल तर तुम्ही वापस सिलेक्ट करा टेबल, आणि इथं ऑप्शन आहे कन्वर्ट टू रेंज नावाचा, ज्याच्याने तुम्हाला काय होणार आहे, तो टेबल जो आहे हे विचारते, डू यू वॉन्ट टू कन्वर्ट द टेबल टू नॉर्मल रेंज. यस केलं, आपोआप ते काय होणार आहे, नॉर्मल रेंजमध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे. कसं कळतं, तर इथं टेबल टूल ऑप्शन तुम्हाला इथं नाही दाखवलेलं, इथं फक्त डायरेक्ट तुम्हाला
साध्या बँडेड रोज बॅकग्राऊंडचा कलर वगैरे जसा आहे तसाच ठेवला आहे. आणि इथं फिल्टरचा पण ऑप्शन आला होता, तो फिल्टरचा पण ऑप्शन काय झालेला आहे ह्याच्यामधनं निघून गेलेला दाखवला जाणार आहे. परत जर समजा आपल्याला काय करायचं आहे, ह्या टेबलला वापस टेबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सिलेक्ट केलं, इन्सर्टमध्ये इथं टेबल किंवा कंट्रोल T पण करू शकतो आपण. ओके बटनावर क्लिक करा. ह्याचं टेबलमध्ये कन्वर्जन झालेलं आहे. आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायची, वापस ह्याला टोटल रो ॲड करायची. मी टोटल रो ॲड करणार. ठीक आहे, इथं माझी टोटल आलेली आहे. पण मला वाटलं अजून एखादा आयटम काय करायचा आहे, मला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तर मी काय करणार, इथं एकदम लास्टच्या कॉलमला येणार, क्लिक करणार आणि कीबोर्डवरचं टॅब बटन प्रेस केलं. टॅब बटन प्रेस केल्यानंतर आपोआप ते काय झालेलं आहे, नेक्स्ट रो मला इन्सर्ट झाली. पण ही जी रो आहे टोटलच्या अगोदर झालेली आहे. परत समजा मी इथं वापस इथं टाईप केला, ह्याच्यामध्ये डेट टाईप केली 2026. त्याच्यानंतर समजा मी इथं टाईप केलं मार्च. त्याच्यानंतर समजा मी इथं टाईप केलं कीबोर्ड. त्याच्यानंतर समजा मी इथं टाईप केलं इलेक्ट्रॉनिक. त्याच्यानंतर मी इथं नाव टाईप केलं, समजा मी इथं केलं नेहा. त्याच्यानंतर इथं मी टाईप केलं ह्याच्यामध्ये 2. ह्याच्यामध्ये टाईप केलं मी इथं 500 रुपये. परत नंतर आपोआप मी टॅब दाबलं की आपोआप मला काय झालं, ह्यांचं कॅल्क्युलेशन आलं आणि इथं टोटलमध्ये पण काय झालेलं आहे, त्यांचं ॲडिशन करून घेतलेलं आहे. म्हणजेच जर तुम्हाला एखादी रो किंवा तुम्ही एखादा कॉलम जरी ह्याच्यामध्ये ॲड केला तरी पण तुम्हाला ह्याच्यामध्ये कॉलम पण ॲड होऊ शकतो, किंवा एखादी रो पण ॲड करायची असेल तर एकदम लास्टच्या कॉलमच्या सेलला इथे या टॅब बटन दाबा. आपोआप पुढचं जे नेक्स्टची रो आहे ती तुम्हाला काय होणार आहे, ह्याच्यामध्ये ॲड करून भेटली जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा मला काय करायचं आहे, हा जो मी टेबल घेतला आहे त्याच्यावरूनच अजून एक मिनी टेबल तयार करायचा आहे. समजा मला इथं टाकायचं आहे, फक्त ह्याच्यामध्ये ह्या टेबलमधनं मी घेते मंथ आणि ह्या टेबलमधनं मी ह्याच्यामध्ये घेते आहे कॅटेगरी. ठीक आहे, मी इथं घेतलं कॅटेगरी. आणि मला काय पाहिजे ह्याच्यामध्ये, जर मी हा टेबलमधला मंथ जो आहे मी मंथ घेतलेला आहे, तर मला इथं जानेवारी यायला पाहिजे, फक्त त्याची कॅटेगरी यायला पाहिजे. हे जे एक्स्ट्राचे ऑप्शन्स आहेत मला नको. तर मी काय करणार, इकडनं आपण ऑलरेडी ह्या टेबलला नाव दिलेलं आहे सेल्स रिपोर्ट. इथं पण काय करणार आहे, पहिल्यांदा तुम्हाला इक्वल टू साईन प्रेस करायचं आहे, इक्वल टू. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहे, ह्याच्यामध्ये आपला जो टेबलचं नाव आहे तो टाईप करा. टॅब बटन दाबा. टॅब बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपला स्क्वेअर ब्रॅकेट करायचा आहे. राऊंड ब्रॅकेट नाही करायचं, स्क्वेअर ब्रॅकेटच करायचं आहे. इथून तुम्ही जो भाग पाहिजे तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. तुम्ही डेट घ्यायची, तुम्हाला मंथ घ्यायचा आहे, प्रोडक्ट घ्यायचं आहे, सगळे ऑप्शन्स आहेत हेडिंगचे. समजा मला मंथ घ्यायचा आहे, मी मंथ सिलेक्ट केला आणि इथनं काय केलं, टॅब बटन प्रेस करून ब्रॅकेट क्लोज करून टाकलं. एंटर बटन दाबलं, आपोआप मला काय होणार आहे, जानेवारी मंथ येणार आहे. आणि तसंच मला जर ह्याच्यामध्ये त्याची कॅटेगरी जानेवारी मंथची बघायची असेल, इक्वल टू वापस मी काय करणार, सेल्स रिपोर्ट, टॅब. त्याच्यानंतर मी इथं घेणार आपलं स्क्वेअर ब्रॅकेट. त्याच्यानंतर आपण इकडनं घेणार आहेत कॅटेगरीज, टॅब आणि इथं स्क्वेअर ब्रॅकेट जर मी कंप्लीट केलं, एंटर बटन दाबलं, आपोआप त्याचं काय होणार आहे, कॅटेगरी आपल्याला ह्याच्यामध्ये घेतली जाणार आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही दुसरा एखादा टेबल तयार करत असाल ह्याच टेबलचा वापर करून, त्या दोन ह्यांची जी लेंथ आहे, किंवा तुम्ही जे आता समजा मी इथं मंथ टाईप केलं आहे, तर त्याच लेनमध्ये तुम्हाला काय पाहिजे, त्याच रोमध्ये ते हेडिंग पाहिजे. कॅटेगरी त्याच हेडिंगच्या ह्याच्यामध्ये रोमध्ये ते पाहिजे कॅटेगरीचं नाव. जसं समजा मी इकडं कुठेतरी टाईप करायला गेले, समजा मी इथं टाईप केलं इक्वल टू, त्याच्यानंतर मी इथं टाईप केलं सेल्स रिपोर्ट, टाईप केलं स्क्वेअर ब्रॅकेट केला आणि मला वाटलं डेट घ्यावी, ह्याच्यामध्ये डेट सिलेक्ट केली, टॅप केलं, ब्रॅकेट क्लोज केलं, एंटर बटन दाबलं, ते मला व्हॅल्यू एरर दाखवलं जाणार आहे. कारण ह्याच्यामध्ये हे पॅरलल काय करतं, इकडचं सगळं सर्च करतं आणि इथली व्हॅल्यू काय करतं, घेतं. पण आत्ता सध्या इथं काहीच व्हॅल्यू नाही आहे, त्याच्यामुळं तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीसुद्धा दाखवलं जाणार नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही जे हेडिंग टाईप करणार आहेत ह्याच्यामध्ये पॅरलल असणं गरजेचं आहे, ह्याच्यामध्येच लाईनमध्ये असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला जो डेटा आहे तो तुम्ही काय करू शकता, इकडून घेऊ शकता. तुम्ही दुसऱ्या सेलला पण घेऊ शकता, तुमच्या दुसऱ्या सीटला पण तुम्ही घेऊ शकता, पण त्याच ह्याच्यामध्ये असला पाहिजे. रो नंबर 2मध्येच तुम्हाला हे आलं गेलं पाहिजे. म्हणजे समजा मी इथं इक्वल टू केलं
आणि ह्याच्यामध्ये इथं घेतलं मी सेल्स रिपोर्ट, टॅप केलं, त्याच्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट केलं. समजा मला ह्याच्यामध्ये डेट पाहिजे, मी डेट घेतल्या, टॅप करून ब्रॅकेट क्लोज केलं, एंटर बटन दाबा. ह्याच्यामध्ये तशा प्रकारचं, आता ह्याच्यामध्ये 2 नाही येणार कारण 2 मध्ये डेट आहे, तर मी खाली घ्यायला पाहिजे होतं. हे समजा मी काय करते, ह्याला खाली घेते, तर आपोआप हे डेटचा फॉर्मॅट आला. मी काय करते, ह्याला डेटचा फॉर्मॅट सिलेक्ट केला, शॉर्ट डेट लॉंग डेट. त्या ह्याच्याप्रमाणे हे बघा इथं 3 नंबर रोला आहे, तर सेम तुम्हाला हाच डेटा 3 नंबर रोला येणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला तो दाखवला जाणार आहे. नाहीतर आत्ता जसा मला इथं व्हॅल्यू एरर आलता, सेम तुम्हाला पण काय होणार आहे, व्हॅल्यू एरर येणार आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत टेबल लक्षात आला असेल. जर तुम्हाला हे सगळं समजत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.